सर्वांना पोलीस प्रशासन हेच आवाहन करते की सर्वांनी शांत राहा। कलम 144 लागू आहे, तर सर्वांनी घराच्या बाहेर पडू नये ही विनंती केलेली आहे। सर्व SP साहेबांनी कालपासून इथे ठाम मानून आहे। सर्वजण IG साहेब येऊन गेलेले आहेत इथे, त्यामुळे आता सध्या वातावरण शांत आहे यवतमध्ये, असं म्हणायला काही हरकत नाही आहे। फक्त एवढंच की दुःखद काय विषय की वाईट काय आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्तीची विटंबना झाली, ठीक आहे, ते तिथपर्यंत मोर्चे वगैरे झाले, सगळं झालं, तिथपर्यंत ठीक होतं। त्यानंतर सभा झाली, पडळकर साहेबांची सभा झाली, हे झालं, त्यानंतर हे सगळं शांत झाल्यानंतर परत वातावरण एका पोस्टमुळे व्हायरल झालं। म्हणजे चुकीची पोस्ट ही झाली, त्या चुकीच्या पोस्टमुळे सकल हिंदू समाजाने परत गाव बंद, आठवडे बाजार बंद करण्याचा निर्णय घेतला। मंडळी, यवतमध्ये जी काय घटना घडली ही अत्यंत चुकीची घडली। याच्यामुळे सर्व बाजारपेठा, सर्वसामान्यांवरती हा सगळा परिणाम झालेला आहे। अगदी तुम्ही पाहत असाल सर्व बाजारपेठा, पूर्ण बाजारपेठ बंद आहे, ताणतणावाचं वातावरण चालू सगळं। अगदी काय जे काय घडले ते अत्यंत चुकीचं घडले। जे काय झाले सगळीकडे बंदोबस्त आहे, जबरदस्त पोलिसांचा बंदोबस्त तुम्हाला दिसत असेल या व्हिडिओच्या माध्यमातून। तर यवतमध्ये अत्यंत चुकीची घटना घडलेली। छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्तीची विटंबना झाली 27 जुलै 2025 या रोजी रात्री पहाटे। तर ही सगळी घटना घडल्यानंतर निषेध मोर्चे वगैरे झाले, सभा झाल्या, ग्रामपंचायत ग्रामसभा झाल्या, ग्रामसभेमधून अनधिकृत प्लॉटिंग, अनलिगली जे काय आहे सगळं ते काढायचं ठरलं ग्रामपंचायतमध्ये। आणि त्याच्यामध्ये सर्वांनी सहकार्य केलं। सर्व दोन्ही हिंदू मुस्लिम दोन्ही असतील ह्या गटाने सगळ्यांनी सांगितलं बाबा आमचं याच्यामध्ये काही हे नाहीये, जे काय असेल ते लिगली कायद्यात बसणार, कायद्याच्या चौकटीत बसणार जे आहे ते आम्ही त्याला सहकार्य करू। आणि हे सगळं झालं, हे झाल्यानंतर सगळं परवा सभा झाली पडळकर साहेबांची, सगळीकडे हे झालं। घटनास्थळी संग्रामभाई जगताप यांची सभा झाली सगळीकडं। रात्री बरेचसे जवळपास लाखो पब्लिक असेल कालच्या सभेला। हे सगळं झाल्यानंतर वातावरण सगळं शांत झालं, तरी पण काल सकाळी पहाटे एका व्यक्तीने आक्षेपार्ह पोस्ट केली फेसबुकवरती। ती पोस्ट केल्यामुळे हिंदू समाज हा अत्यंत म्हणजे संतप्त झाला। संतप्त जमावाने पूर्ण आठवडे बाजार, यवतचा आठवडे बाजार हा पूर्णपणे अगदी गच्च भरलेला बाजार हा बंद करावा लागला, बाजारपेठा बंद करावं लागल्या। इतके ह्या घटनेचे पडसाद उमटलेले आहे सर्वसामान्यांवरती। एवढं ही अतिशय चुकीची घटना घडलेली आहे। तरी सर्वांनी आता काल उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे येऊन गेलेले आहेत इथं। सर्व घटनेची जाऊन ठिकठिकाणी घटनास्थळी भेट दिली, सर्व गावकऱ्यांना शांत करण्याचं आव्हान दिलं यवतकरांना दादांनी। तर सर्वांनी आता इथून पुढे कुणीही सोशल मीडियावर चुकीच्या घटना किंवा चुकीच्या पोस्ट व्हायरल करू नये ही विनंती केलेली आहे प्रशासनाने। काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की जो कोणी आहे त्याला अटक केलेली आहे काल। असो, फक्त सांगण्याचा उद्देश हाच आहे की चुकीच्या पोस्ट हा व्हायरल होऊ नये आणि झाल्या करू नये, कारण त्याला मग कायद्याचा दणका बसेलच। कायद्याच्या चौकटीत राहूनच तुम्ही काम करा, कायद्याच्या बाहेर जाऊ नये ही विनंती केलेली आहे पोलीस प्रशासनाने। आणि चुकीच्या ह्याला कुठल्याही काही टाकू नका सोशल मीडियावरती वाईट आक्षेपार्ह विधानाचं। अत्यंत वाईट घटना घडलेल्या ह्या सगळ्या, ठीक आहे, कोणी भाषण केलं असेल काय, जो ज्येष्ठाचा प्रत्येकाचा भाग होता किंवा रोष असेल तो। महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांवरती जर विटंबना होत असेल मूर्तीची, तर हे कोणी सहन करणार नाही हे तुम्ही जाणताच। किंवा त्याही लोकांनी कोणी समर्थन केलं नाही, उलट त्याही लोकांनी आपल्याला सपोर्ट दिलेला आहे की बाबा त्यांनी स्पष्ट सांगितले आम्हाला
आम्ही ज्यांनी कोणी केले तो आमच्या ह्याच्यात नाही आहे किंवा आमचा त्याचा काही संबंध नाही, तो बाहेरून आलेला आहे. सर्वांनी तुम्ही पाहिलं असेल काल परवा टीव्हीमध्ये किंवा न्यूजमध्ये मीडियामध्ये सगळीकडे हे बातम्या सगळं व्हायरल होत आहेत सध्या. तर सर्व तुम्ही पाहत असाल संपूर्ण बाजारपेठा हा बंद आहेत सगळ्या. आता मी पुणे सोलापूर हायवे यवत या ठिकाणी आहे. असो, फक्त जे काय घडलंय आणि जे काय हे झालंय ते फक्त हे चुकीचं आहे. पूर्णपणे यवत गाव बंद आहे आज. 163 कलम लागू केलेला आहे प्रशासनाने, जमावबंदी. काल जे एका फेसबुक पोस्टमुळे व्हायरल